नाही नाही, त्याच्यात तर आम्ही सगळ्यांनीच म्हटलंय, संजय राऊत कशाला, सगळ्यांनीच म्हटलंय की नक्कीच त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट झालीय. कारण कुठे ना कुठे मला वाटत होतं की एकतर मी सुरेश धसांना 2012 पासून ओळखते. हा व्यक्ती कोणाच्या विरुद्ध, म्हणजे एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असेल असं मला कधीही वाटलं नाही. आणि हेच मी धनंजय देशमुखांना पहिल्या दिवशी, जेव्हा मी त्यांना बीडला भेटले, पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हा माणूस कधीही पलटेल. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. कारण हे व्यक्ती कधीच, म्हणजे जे जे आता कराड आणि मुंडे करतायत तेच, त्याच सगळ्या गोष्टी धस देखील करतात. आणि इतर जे राजकीय मंडळी जे त्या मोर्चात होते ते देखील करतायत. म्हणूनच पहिल्या दिवशीपासून माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चात जाणार नाही. मला जो लढा द्यायचा आहे त्या मोर्चाच्या मागे रस्त्यावर बसून आम्ही तिथे आंदोलन केलं होतं, पण स्टेजवर चढले नाही. कारण माझी खात्री होती जितेंद्र आव्हाड काय, ते संदीप क्षीरसागर काय, धस काय, या सगळ्यांना माहित नाही का की काय चीज आहेत ते. धनंजय मुंडे कसे आहेत, वाल्मिक कराड कसे आहेत, सगळ्यांना माहितीये. पण हे जे सगळं आहे ते नुसतं राजकीय ड्रामा होता. आणि मला असं कुठेतरी वाटतं की दसांना कदाचित कल्पना नव्हती की हे प्रकरण इतकं मोठं होईल, मीडिया इतकं लावून धरेल. त्यांना वाटलं हा मुद्दा मी जर उचलला, अधिवेशनात उचलला, तर समोरून सेटलमेंट होईल. कारण खरं माझ्या मते, मला जर कोणी विचारलं तर बहुतेक कराड त्यांच्या भागात काम करायला लागले होते. ते थांबवण्यासाठी दसांनी असा स्टँड घेतला, अधिवेशनात प्रश्न विचारला, म्हणजे समोरनं सेटलमेंट होऊन तो तुमच्या भागात येणार नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. हे राजकीय सेटलमेंट की तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची, आमची कॉन्ट्रॅक्ट आमची, तुम्ही थोडं खा आम्ही थोडं खाऊ, हे जे सगळा ड्रामा असतो ना यांचा, हा करण्याचा त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना कल्पना नव्हती की इतकी माध्यमं धरून लावतील, इतकी लोक त्याच्यासाठी लढतील. आणि हे जेव्हा वाढायला लागलं, अस्वस्थ होऊन मग बावनकुळे आणि यांचं सगळ्यांचं छान गप्पा गोष्टी झाल्या, 4-4 तास बैठका झाल्या आणि त्यातही राजकीय सेटलमेंट झाली. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा जो पोलिसांनी कट रचला होता, त्यात एक बाई देखील कलममध्ये तयार ठेवली होती असा आरोप धनंजय देशमुख यांनी. मी हा काल आरोप ऐकून मला धक्काच बसला. आणि हे खरंच आहे की कुठच्याही लिमिटला जाऊन काय वाटेल ते आरोप करतील, वाटेल ते. कारण त्यांना कसंही करून वाचवायचंय. आणि माझे आता महत्वाचे परत मी ते मुद्दे मांडते की 1 तर 9 तारखेला ज्या 2 मोबाईल जे सापडले होते स्कॉर्पिओ मध्ये, त्याचं काय झालं, त्याच्यातनं त्याचा सीडीआर का बाहेर आला नाही, 2 त्याच्यातले डेटा रिकव्हरीसाठी पाठवला होता, त्याचा डेटा रिकव्हरी आता 2.5 महिने पूर्ण झाले, अजून का होत नाही. 24 तासात 4 लेवल, म्हणजे डिलीट केल्याच्या 4 लेवल पर्यंत तुम्हाला डेटा रिकव्हर करता येतो. मग 2.5 महिन्यात हा का केला गेला नाही. जे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात 19 जूनला जी कारवाई झाली होती, ज्याच्यात हे 3 कोटीचा खंडणीचा व्यवहार तिथे झाला होता, तर अवादा कंपनीच्या लोकांची स्टेटमेंट्स का नाही झाली, एआयची, सिक्युरिटीची जेवढे लोक होती त्यांची टावर लोकेशन्स, त्यांचे स्टेटमेंट्स व्हायची गरज होती. आणि काल मी बघितलं की जितेंद्र आव्हाड जे मी काही माध्यमांपुढे मांडलेले मुद्दे होते तेच त्यांनी मांडले की प्लेन मधनं उडून जाणाऱ्या तानाजी सावंतच्या मुलासाठी पत्रकार परिषद होऊ शकते, नंतर पोर्शेच्या कारच्या क्रॅशमध्ये पत्रकार परिषद होऊ शकते. तर या प्रकरणात आज तगायत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन का या सगळ्या गोष्टी मांडल्या नाहीत, हे पुन्हा त्यांनी काल पण म्हटलं. मला काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी जरूर म्हणावं, एकाने नाही 100 जणांनी हेच म्हणावं. कारण पत्रकार परिषद घेऊन हे मांडणं गरजेचं आहे, म्हणजे धनंजय मुंडे यांचा त्याच्यातला अँगल बाहेर येईल. आणि आताच्या घटनेला त्यांना याच्यासाठी वाचवलं जात आहे पदोपदी. पण इथे जोपर्यंत आपल्या हातात गोष्टी येणार नाही आपण काहीच बोलू शकणार नाही. म्हणून मी हे न ते या सगळ्या गोष्टी दाखवून त्यांचा राजीनामा करण्याचा प्रयत्न करते. बाकी माझा त्याच्यात काही स्वार्थ नाही.